सध्या पुण्यात पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागात यांच्यात थकबाकीवरून चांगलाच वाद जो आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला नोटीस बजावली होती की 947 कोटींची थकबाकी जर पुणे महापालिकेने भरली नाही तर पुण्याचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद करू असा गंभीर इशारा देखील दिला होता। मात्र या इशाऱ्यावरच आता जलसंपदा विभाग जो आहे तो कठोर पावलं जी आहे तो उचलायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते। जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पुन्हा एकदा नोटीस बजावून जर सोमवारपर्यंत 947 कोटी रुपयांची थकबाकी भरली नाही तरच मंगळवारपासून पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद करू असा गंभीर इशारा जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला दिला। तर यानंतर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील जलसंपदा विभागाने ही जी घेतलेली भूमिका आहे ती चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे। तसंच या उलट जलसंपदा विभागाकडेच महापालिकेचे 411 कोटी रुपये असल्याचा देखील दावा आयुक्तांनी केलेला आहे। तर दुसरीकडे हा दावा खोडत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील पुणे महापालिकेला वर्षाला 300 कोटी रुपये द्यायचे असतात, मात्र पुणे महापालिका फक्त 97 कोटी रुपये देते। मग जलसंपदा विभागाकडे 411 कोटी रुपयांची थकबाकी कशी आहे असा खोचक टोला देखील आयुक्त नवल किशोर राम यांना जलसंपदा च्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेला आहे। खरं बघायला गेलं तर हा जो वाद आहे तो आत्ताचा नाही आहे, अनेक वर्षांपासूनचा जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेचा हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षांपासूनचा आहे। पुणे महापालिकेचं असं म्हणणं आहे की पाण्याचा वापर जो आहे पुणे महापालिका औद्योगिक वापरासाठी करत नाही, तरी देखील जलसंपदा विभागाकडून औद्योगिक वापराच्या कारणावरून बिल आकारलं जातं असा आरोप जलसंपदा विभागावरती करण्यात आलेला आहे। आता या सगळ्यात राज्य सरकार देखील कुठेतरी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय का असा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतोय, कारण की हा जो मुद्दा आहे तो अनेक वर्षांपासूनचा आहे। यात जलसंपदा विभाग असेल, पुणे महापालिका असेल एकमेकांवर आरोप करत असतं, मात्र राज्य सरकार यात कुठे कठोर निर्णायक असं भूमिका घेताना दिसत नाही। त्याच्यामुळे हे जो आरोप आहे, हे जे प्रकार आहे, ह्याचं जे भिजतं घोंगडं आहे ते नेहमीच असंच भिजत राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे आता मंगळवारी जलसंपदा विभाग नेमका काय निर्णय घेतं, पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तरसावं लागेल का, महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे या सगळ्यात काय भूमिका घेतात आणि विशेष म्हणजे राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।